दुर्घट भारी तुझ विण संसारी, अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी, वारी वारी जन्म मरणाते वारी, हारी पडलो आता संकट निवारी, दुर्गे दुर्घट भारी तुझ विण संसारी, अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी, वारी वारी जन्म मरणाते वारी, हारी पडलो आता संकट निवारी, संकट निवारी, संकट निवारी। जय देवी महिषासुरमर्दिनी, सुरवरेश्वर वरदे तारक मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते, नात्यांच्या बंधात धुंद मोहरते, मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते, नात्यांच्या बंधात धुंद मोहरते, मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते, मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते, मन उधाण वाऱ्याचे। आकाशी स्वप्नांच्या हरपून भान शिरते, हुरहुर त्या सांजेला कधी एकटेच झुलते, सावरते बावरते झडते अडखळते का पडते, कधी आशेच्या हिंदोळ्यावर मन हे वेडे झुलते, मन तरंग होऊन पाण्यावरती फिरते, अनक्षणात फिरून आभाळाला भिडते, मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे, का होते बेभान कसे गैवरते, मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे, का होते बेभान कसे गैवरते, मन उधाण वाऱ्याचे। फूलों में खुशबू है, इस दिल में बस तू है, हम साथ साथ। ऋण झुणते गुणगुणते, कधी गुंतते हरवते, कधी गहिऱ्या डोळ्यांच्या डोहात पार बुडते, तळमळते सारखे बापडे नकळत का भरकटते, कधी मोहाच्या चार क्षणांना मन हे वेडे फुलते, जाणते जरी हे पुन्हा पुन्हा का चुकते, भाबडे तरी भासांच्या मागून पडते, मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते, मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते, मन उधाण वाऱ्याचे।
गाजे बाजे गूंजे सपनों री ये किलकारी रे। वन उपवन अभिनंदन करता छाई घटा परियारी रे। शक्कर भांको झांकी झांको हुई जश्न की ये तैयारी रे। मन हर जाओ धन बरसाओ धन सुखवाड़ो जी रे। आयो रे शुभ दिन आयो रे। आयो रे शुभ दिन आयो रे। आयो रे शुभ दिन आयो रे। शुभ दिन आयो मनने भायो नयो नयो सो रंग ले आयो। शुभ दिन आयो मनने भायो नयो नयो सो रंग ले आयो। होठों पे मुस्कान गुलाबी लायो रे। होठों पे मुस्कान गुलाबी लायो रे। आयो रे शुभ दिन आयो रे। आयो रे शुभ दिन आयो रे। ओ आयो रे शुभ दिन आयो रे। चंदा लाजो दीपक लाजो झगमग तारे लाई जो जी। झगमग तारे लाई जो झगमग तारे लाई जो जी। झगमग तारे लाई जो झगमग तारे लाई जो जी। खुशियाँ बांटूं दिल में सबके साकर मिसरी भर दो जी। हर घूमर रसिया मीठा मीठा गाओ रे। आयो रे शुभ दिन आयो रे। आयो रे शुभ दिन आयो रे।
के हैरा है, कहने को जश्न बहारा है। इश्क ये देख के हैरा है, फूल से खुशबू खफा खफा है गुलशन में। छुपा है कोई रंज फिजा की चिलमन में। सारे सहम नजारे हैं, सोए सोए वक्त के धारे हैं। और दिल में कोई कोई सी बातें हैं। ओ कहने को जश्न बहारा है, इश्क ये देख के हैरा। खुशियों संगे लावी हर घाए हयू हाय हाय रंगी परोड़ आवी। खुशियों संगे लावी हर घाए हयू हाय हाय आशानी किरणों बिखराए। उमंग भी छलका है मन हड़वे थी गुनगुनाए। हाय 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 हे शुभारंभ हो शुभारंभ मंगल बेला आई। सपनों की डहरी पे दिल की बाजी रे शहनाई शहनाई शहनाई। हे शुभारंभ हो शुभारंभ मंगल बेला आई। सपनों की डहरी पे दिल की बाजी रे शहनाई शहनाई शहनाई। ख्वाबों के बीच कच्ची जमीन पे हमको बोना है। आशा के मोती सांसों की माला हमें पिरोना है। अपना बोझ मिल के साथ ही हमको ढोना है। शहनाई शहनाई शहनाई। रास रचिलो साज सजिलो शुभ घड़ी छे आवी। आछा आछा टमटमाता शमणाओ जे लावी ओ लावी ओ लावी।
हळद पिवळी पोर कवळी जपून लावा गाली सावळ्याच्या चाहुलीन पार ढवळी झाली हे गजर झाला दारी साजनाची स्वारी आली लाज गाली आली जपून होत ठेवलं मन हे कधीच नाही झुरलं उधळलं ग समद बाई हातात नाही उरलं जीव जडला पर नाही नजरला कळलं किती नडलं जी केली ना मागना सरलं आताच बया का मन झालं धुंद बाजिंद ललकारी ग फिरतीचा गंध आनंद नवलाई ग लागली ओढ लागली ओढ मन हे लई वाढ सतबून झालं समजाच पाड लागलं सजनीला सजनाचं याड झालिया भूलही उमजलिया मनाला परतुनी घाव हा लागला र जीवाला डोळ झाकलेल बाई रेघ आखलेल बाई माग रोखल्याल साजना उधळून गेलं
थटून लाजते जणू चांदणी गुलाबाची कली बघा हळदीन माखली आली लाली गोऱ्या गाली हुतू हुतू चालली कुणा संगे कुठे कशी कधी कधी कळेना कुणा संगे कुठे कशी कधी कधी कळेना कुण हळूवार गाठ रेशमाची बांधतो कुण हलकेच तार काळजाची छेडतो कधी 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 देतो कुणी नजरेचा इशारा कुणी हरपून देह भान त्यात गुंततो कुणी हरपून देह भान त्यात गुंततो गुलाबाची कली बघा हल्दी न माखली आली लाली गोऱ्या गाली होतो तो चालली चढते भिडते जादू नजरेची अशी चढते भिडते जादू नजरेची अशी नकळत वेड बावऱ्या जीवाला लावते मन विसरून वाट सैर भैर धावते अरे गुलाबाची कली कशी हळदीन माखली आली गाली लाली लाली उतू उतू चालली कुणा संगे कुठे कशी कधी कधी कळेना कुण हळूवार गाठ रेशमाची बांधतो कधी 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 देतो कुणी नजरेचा इशारा कुणी हरपून देह भान त्यात गुंततो डोलते बोलते सनई ताला संगे डोलते बोलते सनई ताला संगे सुर हळवे असेच जन्म साथ राहू दे उमलून प्रीत ही सुखात चिंबन होऊ दे गुलाबाची कली बघा हळदी न माखली आली लाली गोऱ्या गाली उतू उतू चालली कुणा संगे कुठे कशी कधी कधी कळेना कुण हळूवार गाठ रेशमाची बांधतो कधी 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 देतो कुणी नजरेचा इशारा कुणी हरपून देह भान त्यात गुंततो गुलाबाची कली बघा हळदीन माखली आली लाली गोऱ्या गाली हुतू हुतू चालली नटून थटून लाजते जणू चांदणी नटून थटून लाजते जणू चांदणी गुलाबाची कली बघा हळदीन माखली आली लाली गोऱ्या गाली हुतू हुतू चालली ओ देसी दिल बिना मछली ओ तड़प रही है। जब देखो बनारी लाल पीली अखियाँ जब देखो बनारी लाल पीली अखियाँ मैं नहीं डरता भले ही काटो अखियाँ मैं नहीं डरता भले ही काटो अखियाँ Make it pop, 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 pop like this. Make it knock, 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 knock like this. Make it pop, 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 pop like this. Make it knock, 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 knock like this. जब देखो बनारी लाल पीली अखियाँ जब देखो बनारी लाल दुनिया जी हजू में गलियां जी पीठ पे लचके तेरी सुपर डुपर कमरिया हाथ में
डाले हाथ नचेंगे सारी रात आज मिला है हमको सुपर सुपर सांवरिया दाएं से थोड़ा बाएं से हो आज हिला दे सारी दुनिया जब देखो बना दी लाल पीली अखियां जब देखो बना दी लाल पीली अखियां मैं नहीं डरता भले ही डरो अखियां मैं नहीं डरता भले ही डरो अखियां Like this, make it knock, 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 knock like this, make it जाने ना जाने तू हाँ जाने है जमाना जी नजरें उलझा के हमें तुमको उलझाना जी आए ना हाथ आए ना ओ चल चल रे चल ओ गुजारिया जब देखो बना दी लाल पीली अखियां जब देखो बना दी लाल पीली अखियां मैं नहीं डरता भले ही डरो अखियां मैं नहीं डरता भले ही डरो नवराई माझी लाडाची ग आवड हिला चंद्राची ग नवराई माझी नवसाची ग अप्सरा जशी इंद्राची ग और आई चली शर्माती घबराती वो पिया के घर इठलाती बल खाती वो सुरमई नैना छलकाती वो पिया के घर भरमाती सकुचाती वो चुनर में इसकी सितारे सारे चमकीले कंगन में इसके बहारे बाजे हरियाले नवराई माझी लाडाची ग औरा हिला चंद्राची ग नवराई माझी नवसाची ग अप्सरा जशी इंद्राची ग सुनियो जी इसको रखियो जतन से बड़ी नाजुक है नाजुक कलिए अनमोल आओ जी आओ ठुमका लगाओ जरा बहको जी बहको खुशियों के बाजे ढोल खुशियों के बाजे ढोल आँखों में
आशिक में जिसका टाइटल टाइटैनिक, ओ आशिक में जिसका टाइटल टाइटैनिक, किनारा दिखाया करके डुबा दे गया छल्ला, मेरा आशिक छल्ला वाला, मेरा बुलबुल छल्ला वाला, मेरा झल्ला वाला हमने समझा था गोल्डन जुगली जिसे, समझा हमने था गोल्डन जुगली जिसे, लटनी दिखा करके चुम्मा ले गया छल्ला, मेरा आशिक छल्ला वाला, मेरा बुलबुल छल्ला वाला, मेरा छल्ला वाला। लड़ते कहाँ से आया रे तू, प्यारा है शक्ल से अकल का मारा है रे तू। हाँ चल गई मेरी बातों से तू चल गई, हाँ खल गई तुझे खल गई, मेरी बेपरवाही खल गई, मोहतरमा तू किस खेत की मूली है जरा पता। मेरे पे breaking news हर बार कपल रिएक्शन मेरे हाथ से लेके दिल्ली भागदा, मेरे पे breaking news हर बार भागदा, हाथ से लेके दिल्ली भागदा। प्रॅक्टिस व्हायला नाही गेली. तुमको पाया है तो जैसे खोया हूँ, कहना चाहूँगी तो तुमसे क्या कहूँ। तुमको पाया है तो जैसे खोया हूँ, कहना चाहूँगी तो तुमसे क्या कहूँ। किसी जबान में वो लफ्ज ही नहीं कि जिनमें तुम हो क्या तुम्हें बता सकूँ। अगर कहूँ तुमसे हंसी कायनात में नहीं है कहीं, तारीफ ये भी तो सच है कुछ भी। तेरी मेरी गलियाँ होगी मशहूर, वरना कभी तुम नजरों से दूर। पीछे चलिए पीछे चलिए पीछे चलिए, जानदा दिल ये तो जान दिया तू, मेरे बिना मैं ना रहूं मेरे बिना तू। चलिए तू चलिए, काटू कैसे राता हम सावरे, जिया नहीं जाता सुना फिरे के रात में आए कटे तेरे संगिया के रात में आए कटे तेरे संगिया ये भी ना जा
ही है संसार मेरा मखना में मखना ये पागल सा है प्यार मेरा मखना में मखना मैं छुड़ाई घर बार मेरा ओ मखना छुड़ाई घर बार मेरा मखना में मखना तू ही है संसार मेरा मखना में मखना ये पागल सा है प्यार मेरा मखना में मखना मैं छुड़ाई घर बार मेरा ओ मखना झूठ तेरे इरादे हैं जा शौक तूने जो पाले हैं फितरतें है तेरी बेढंग ना अब न चल पाएगा तू संग ना गला लगाना झूठा है ये फसाना आँखों में तेरी है जफा जफा है जाओ दिल का हिसाब लगाओ नजरों को न यूं मिलाओ न कोई वास्ता मेरे सोनिया किस तरह तैनू मेरे सोनिया किस तरह तैनू मेरे सोनिया किस तरह तैनू मेरे सोनिया हुआ छोकरा जवारे 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 चल रहा हूँ गाड़ी चाहिए जीवन के सफर में सवारी चाहिए अकेला है मिस्टर खिलाड़ी खिलाड़ी चाहिए अकेला है मिस्टर खिलाड़ी मिस खिलाड़ी चाहिए अलग तुझ में सर कुछ है कि दिखता नहीं मगर कुछ है अलग तुझ में सर कुछ है कि दिखता नहीं मगर कुछ है फिदा हूँ मैं तो एक नजर तक के अगर कुछ है अलग तुझ में सब कुछ है
हंसदा नहीं मेरा बड़ा दिल किते गिरा नहीं मेरा रावले हंसदा फ्रेंड ये फ्रेंड बिन रहता साथ सजना मानेगा नहीं दिल तेरे लिए मन तेरी खैर मांगता तू जो नाच दिलाया शराबी रंग दिलाया तेरे से कुछ होया रंग सजना तेरी गोरी हाथों लेके दिला बस बेटा मध्ये नको जाऊ खाली ये. Come on! आवाज आवाज क्लिअर आवाज नाही आला. थांबा 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 आता भावेश प्रपोज करणार आहे. कसं करतोय भावेश? रेडी 3 2 1 गो. भावेश प्रपोज कर. आता सोनाली प्रपोज करणार आहे. बघूयात. रेडी 3 2 1 गो. हक अगेन गो देर. भावेश मागे सर. रेडी ॲज युअर विश. प्रपोज करायचंय. आवाज आला पाहिजे. ऑडियन्स रेडी 3 2 1 गो. हे मुकेनी झाला. आता थोडे पुढे या. आता थोडस भावेश मनातलं सांगणार आहे काहीतरी आणि सोनाली मनातलं सांगणार आहे काहीतरी. नाही. रेडी आय लव्ह यू म्हण. ॲज युअर विश. काय म्हणायचं तरी म्हण. डन. रेडी 3 2 1 गो. सोनाली बोले ना आधी. ओके डन. स्टार्ट. सोनाली सेज हिप 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 अगेन हिप हिप. स्टार्ट नाव. ऑडिओ. मी जसा विचार केला होता की मला भविष्यात अशी फॅमिली भेटावी, असा हजबंड भेटावा, त्या हिशोबाने मला सगळे व्यवस्थित भेटलेत. माझे सासू सासरे, माझा होणारा नवरा, माझ्या नंदा, सगळी फॅमिली फार चांगली आहे. आणि माझे आईवडील पण छान प्रकारे आमचं म्हणजे आमच्या मनाप्रमाणे आणि जसं मी स्वप्न बघितलं होतं की असं माझं लग्न व्हावं तसं माझ्या घरच्या माझं करतायत. ते माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट. आम्ही आलोय आमच्यासाठी काहीतरी बोला की राव. रेडी ऑडियन्स हिप हिप. थांबा रडू नका. अगेन. आमचे प्रिय सुनील दादा. नाही हो आमच्यासाठी नाही. ऑल ऑडियन्स. नो आपल्या सगळ्यांचे प्रिय सुनील दादा. कुणाला माहिती नसेल पण इंडस्ट्रीमध्ये सिनेमॅटोग्राफीमध्ये किंवा मग फोटोग्राफीमध्ये यांना नागराज मंजुळेचा पुरस्कार भेटलेला आहे बरं का. त्यांचे कर्तृत्व खूप मोठे आहेत. ओके भावेश आता भावेश काहीतरी बोलणार आहे आपल्यासाठी. नो सुनील फॅमिली. म्हणजे मी विचार नव्हता केला एवढं लवकर लग्न करेल मी, बट सोनालीसारखी मुलगी लाईफमध्ये आली आणि नंतर मग मला पण असं पाहिजे होतं की बाबा तिचं आपल्या घरच्यांसोबत किंवा मम्मी पप्पांसोबत किंवा फॅमिलीमध्ये मिक्सअप होणारी. तर मग मला जशी हवी होती तशी मला ती भेटलेली आहे ॲज युज्युअल. ठीक आहे. तर ती सगळ्यांबरोबर म्हणजे मिक्सअप होती. मला तर सगळ्यात पहिलं मम्मीबरोबर तिला म्हणजे
अटॅच करून द्यायचं होतं, त्याच्यानंतर पप्पांसोबत, नंतर माझ्यासोबत. म्हणून मग पहिले ती मम्मी पप्पांसोबत जास्त अटायचे, त्याच्यानंतर माझ्यासोबत जास्त अटायचे. ते माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. आणि मम्मी पप्पांबरोबर अटायचे, त्याच्यामुळे मला काय भविष्यातली चिंता नाही आहे. हे खरं बोलला का खोटं बोलला? खरं बोलला का खोटं बोलला? खरं बोलला. खरं बोलला त्यांनी हात वर करा. खरं बोलला त्यांनी हात वर करा. खोटं बोलला त्यांनी हात वर करा. नो प्रॉब्लेम. ओके, आता फक्त पैदल चल रहा हूं, सवारी चाहिए हे गाणं रिपीट होईल. तुम्ही सगळ्यांनी म्हणायचं उभं राहून. डन. सगळ्यांनी म्हणायचं त्या ऑडिओ सोबत. रेडी? इकडे हॅपनिंग वाले. ओके, इनफ इनफ. ही स्नेहा नायर आहे. ही माझी स्टुडंट आहे. ठीक आहे, लास्ट इयरची स्टुडंट आहे आणि सेम कोरिओग्राफी पण करते. आणि हिच्याकडे बघून कोण बोलणार नाही डान्सर आहे, पण तुम्ही डान्स बघितल्यावरती मला बोला की कशी डान्सर आहे. आणि आमचा डान्स तिने रात्रीच्या 3 वाजेपर्यंत कोरिओग्राफ केला होता. आणि एका दिवसामध्ये आमचा डान्स बसवला होता 4 सॉंग, 4 सॉंग. अख्खे 4 सॉंग तिने एकटीने बसवले. आम्हाला पाहायला आवडेल. ठीक आहे, Yes. चलो चलो. स्नेहा, keep it up. कंटिन्यू करा.
संपलंय संपलंय संपलंय. सितारे है चांद सुखड़ा क्या कहना उसका आफरीन दावत में जैसे वो शाही टुकड़ा उसके जैसी ना कोई नाज़नीन शाही जोड़ा पहन के आई जो बन के वही तो मेरी स्वीट हार्ट है शर्माई से बगल में जो बैठी है दुल्हन के वही तो मेरी स्वीट हार्ट है शाही जोड़ा पहन के आई जो बन के वही तो मेरी स्वीट हार्ट है शर्माई से बगल में जो बैठी है दुल्हन के वही तो मेरी स्वीट हार्ट है. त्याला वरती पाठ. कानातलं पडलं एक पायर दिसेल हो मी पुढे याने 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 याने
ओके ओके. कधी ह्यांचं होऊन गेलो हो कळलंच नाही. हे मागे ना भैया फोन मध्ये. तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चालना, एकल्या विठुरायाला संसार पेलना. रघुमाई ही भक्तांच्या माहेरी, सावलीच्या पावलाने विठूच्या गाभारी. ऐक ना. नवराई माझी लाडाची लाडाची ग, आवडहिला चंद्राची चंद्राची ग. नवराई माझी नवसाची नवसाची ग, अप्सरा जशी इंद्राची इंद्राची ग. हाय 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 छेड़ देवे ननद चुटकी लेवे, ससुराल गेंदा फूल. सास गारी देवे देवर समझा देवे, ससुराल गेंदा फूल. छोड़ा बाबुल कांग ना भावे, डेरा पिया सास गारी देवे देवर जी समझा देवे, ससुराल गेंदा फूल. सैया है व्यापारी चले परदेस, सुरतिया निहारो ससुराल गेंदा फूल. आवाज कमी आहे कमी आहे. ऐक ना भाऊच्या पायाला पायाला. रेडी 3 2 1 गो. डन. ओके भाई. आता वर फेसवर लाव. हरिणी
एक अशी चालून मुलगी आली की आमच्या संसारात कुटुंबात सगळ्यात मिळून मिसळून राहणारी आणि म्हणजे कशी सगळ्यांचा स्वभाव तिला पण आमच्या फॅमिलीतला आवडला, आम्हालाही त्यांची फॅमिली खूप आवडली आणि मग आम्ही तो विवाह जुळवून आणला आणि लग्न करण्याचा विचार केला. म्हणजे तर खूप म्हणजे मुलगी बी आम्हाला छान मिळाली, त्याला जशी पाहिजे होती तशी भेटली. एवढंच बोल. थँक्यू थँक्यू थँक्यू. स्टोरीबद्दल म्हणजे नॉर्मली आम्ही एकमेकांना पहिलं ओळखत नव्हतो, पण हळूहळू आमची ओळख वाढली. मी पहिल्यांदा तिला भेटायला गेलो कारण का ती माझ्या मैत्रिणीची फ्रेंड होती. मग आमचं असंच नॉर्मली बघणं झालं होतं एकमेकांना, म्हणजे नॉर्मल असं ओळख होती तोंडावरची, पण असं कधी वाटलं नव्हतं की ती माझी लाईफ पार्टनर बनेल. तर फर्स्ट टाईम आम्ही YCM हॉस्पिटलमध्ये भेटलो. तिथं आम्ही एकमेकांना म्हणजे ओळख झाली आमची आणि ते जे फर्स्ट मीट होतं ते अजून पण माझ्या डोळ्यांमधनं गेलेलं नाही आहे. जेव्हा मी त्यांना भेटले तर आता त्यांच्या माझ्या हाईटमध्ये बराचसा डिफरन्स आहे. सो सगळ्यात पहिले तर मी त्यांना बोलले की किती उंच आहेस तू, कारण का तिला असं होतं की बाबा माझी हाईट तिच्यापेक्षा थोडीशी जास्त असेल, पण मी खूप जास्त हायटेड होतो. तर तिचं असं होतं की बाबा तू एवढा मोठा आहेस आणि त्याच्यानंतर मग तिचे ते रिॲक्शन्स की बाबा तू एवढा मोठा आहेस. तो क्षण फार आठवणीत असतो मला की आम्ही फर्स्ट टाइम भेटल्यावरती आमचा सगळ्यात पहिले हा सेंटेन्स होता की माझा, की मी सगळ्यात पहिले त्यांना तेच बोलले की खूपच उंच आहात तुम्ही. त्याच्यानंतर मग आम्ही म्हणजे नॉर्मली बोलणं चालू केलं तर मला कळलं की आमच्या दोघांची कास्ट पण सेम आहे आणि त्या फेजमध्ये तिच्या घरी पण बघणं चालू होतं तिच्यासाठी मुलगा आणि माझ्यासाठी पण मुलगी बघणं चालू होतं. तर मग आम्ही एक म्युच्युअल डिसिजन घेतलं की बाबा ठीक आहे आपण घरी सांगून बघू, ॲटलिस्ट एक ट्राय करू की घरी सांगू. जेव्हा ते मला बघायला आले होते तेव्हा मला असं माहीत नाही बट वाटलेलं की हा तो पार्टनर असेल माझा ज्याच्यासोबत मी पूर्ण लाईफ शेअर करू शकते. तर मग माझ्या घरच्यांनी पण ते ॲक्सेप्ट केलं की बाबा ठीक आहे आपण ॲटलिस्ट पोरगी बघूयात की कशी आहे कशी नाही आहे. तर ते आम्ही फर्स्ट टाईम गेलो होतो तिला बघायला, तर तिने जे त्यांना म्हणजे दिलं ते जे काय म्हणजे जेवायला किंवा मग जे काय ट्रीटमेंट दिली तर ती ट्रीटमेंट एकदम नेक्स्ट लेवल होती आणि ती मला खूप आवडली. लग्न हे मी एवढ्या 1-2 वर्षामध्ये करायचा प्लॅन केलाच नव्हता, पण जेव्हा मला भावेश बघायला आले, घरच्यांनी प्रोग्राम डिसाईड केला, त्यांच्याशी बोलणं झालं, भेटी झाल्या, तेव्हा मला कुठे रिअलाईज झालं की हाच टाईम आहे की आता जो पार्टनर भेटला आहे तो माझ्यासाठी करेक्ट आहे. जसा मी विचार केला होता माझ्या लाईफमध्ये की मला असा पार्टनर भेटावा, म्हणजे जसं स्वतःच्या आईवडिलांना जीव लावला तसंच माझ्याही आईवडिलांना ती जीव लावेल असं मला म्हणजे एक गॅरंटी आली त्या मुमेंटला की बाबा ठीक आहे आता आपण हे ठरवू शकतो. आणि मग मी मम्मी पप्पांना पण सांगितलं की बाबा ठीक आहे हीच मुलगी मला हवी आहे, कारण का माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला जर ती जीव लावत असेल तर ते माझ्यासाठी खूप स्पेशल असणार आहे आणि ते एकदम लाईफ टाईमसाठी वरी नसणार आहे मला कुठल्याच गोष्टीची. मी जसा विचार केला होता माझ्या लाईफमध्ये की असा पर्सन माझ्या लाईफमध्ये असावा, अशी फॅमिली माझ्या लाईफमध्ये असावी, आणि तसेच भावेश तसेच आहेत आणि आईबाबा पण तसेच आहेत आणि मी फार हॅपी आहे. माझ्या आईवडिलांनी पण होकार दिला त्यासाठी पण मी फार हॅपी आहे की त्यांना माझी चॉईस आवडली आणि सगळं काही व्यवस्थित झालं. आणि माझ्या भावांसोबत पण भावेशचा बॉन्ड खूप चांगला आहे, एकदम फ्रेंड सर्कलसारखा बॉन्ड असतो त्यांचा. तर ते बघून मला जरा चांगलं वाटतं की नाही ते असं जावईसारखे नाही राहत घरामध्ये,
एकदम असे फ्रेंड्स ब्रदरसारखे राहतात माझ्या भावांसोबत, माझ्या आईवडिलांसोबत पण प्रेमाने राहतात. तर मला हाच बॉन्ड हवा होता आमच्यामध्ये. एक ट्राय करू की घरी सांगू, कारण का नॉर्मली तिचं आणि आमचं म्हणजे पुणे टू संभाजीनगर कनेक्शन खूप लांबपर्यंत होतं. नातेवाईक पण कोण नव्हते आमचे या साईडला, ना त्यांचे त्या साईडला नातेवाईक आहेत. तर नॉर्मली आम्हाला हे टेन्शनच होतं की कसं होणार पुढे. पण लास्टलाही एक ते जुळून आलं आणि आम्ही दोघं पण एवढे खुश आहोत की अनएक्सपेक्टेड गोष्टी आहेत हे सगळ्या आमच्यासाठी. आणि आमचं हे मॅरेज आमचं एक ड्रीम होतं, ते आज ड्रीम आमचं कम्प्लीट होतं आहे नॉर्मली. तर मग आम्ही दोघं पण खूप खुश आहोत. ती पण खूप खुश आहे, मी पण खूप खुश आहे. मला पण जशी सासरवाडी हवी होती तशी सासरवाडी भेटली आहे, तिला पण जशी सासरवाडी हवी होती तशी सासरवाडी आणि प्रेम करणारी सासरवाडी भेटली आहे. नंतर मग तिचे आईवडील आले, माझे आईवडील आले, दोघांमध्ये बोलणं झालं. त्यांना पण आमची फॅमिली आवडली, आम्हाला पण त्यांची फॅमिली आवडली. भावेश मनाने खूप चांगले आहेत. जे काही त्यांच्या मनात असतं ते त्यांच्या तोंडावर असतं आणि हा स्वभाव मला फार आवडलेला त्यांचा. तर नॉर्मली तिची जी केअरिंग करण्याची स्टाईल आहे किंवा मग ती जी ओव्हर प्रोटेक्टिव्हनेस आहे तिचा, तर तो मला खूप आवडला. आणि ती नेहमी म्हणजे नॉर्मली मला पण खूप जास्त केअरिंग किंवा मग ओव्हर प्रोटेक्टिव्ह ठेवती. कुठल्याही गोष्टीला छोट्यातली छोटी गोष्ट जरी झाली तरी मला विचारती किंवा मग मला विचारून करते ती सगळ्या गोष्टी. तर ते मला खूप असं एक वेगळा वाईब येतो की बाबा ठीक आहे काहीतरी बाबा. नंतर त्याच्यानंतर मग तिचं जे बोलणं आहे, हसणं आहे, तर ते पण मला आवडतं. आणि तिच्या त्या गोष्टीसाठी मी काही करू शकतो. मला माझ्या लाईफ पार्टनरमध्ये ज्या क्वालिटीज हव्या होत्या त्या सगळ्या भावेशमध्ये आहेत. ते समजून घेतात फॅमिलीला आणि मला प्रोत्साहित करतात आणि माझ्या फ्युचरसाठी पण मला प्रोत्साहित करतात. असं नाही तू पुढे एज्युकेशन कर, तुला जे करायचं आहे ते कर. त्या गोष्टी मला फार आवडल्यात त्यांच्या, की हे सगळं पण इम्पॉर्टंट आहे. लग्नाच्या व्यतिरिक्त जॉब इम्पॉर्टंट आहे, एज्युकेशन इम्पॉर्टंट आहे, ते तू बंद नको करूस. आणि फार समजून घेतात ते मला. आमच्या दोघांमध्ये नॉर्मली असं सेम तर सगळ्याच गोष्टी आहेत, कारण का तिला जी गोष्ट आवडती तीच मला आवडती. तिचं नेचर आहे तसंच माझं नेचर आहे. फक्त एकच डिफरंट गोष्ट आहे की ती लवकर चिडती, थोडीशी चिडचिडपणा जास्त आहे. आणि मी थोडासा कसा जास्त समजून घेणारा किंवा मग तिला समजून सांगणारा की बाबा जास्त चिडचिड करू नकोस, थोडंसं शांत राहा, तुझ्या पद्धतीने होईल सगळं, नको म्हणजे टेन्शन नको घेऊस, आपण करूयात सगळं तुझ्या पद्धतीने. भावेश आणि मी आम्ही दोघंचा स्वभाव ऑलमोस्ट सेम आहे. त्यांना पण चिडचिड फार कमी होते, मला पण चिडचिड फार कमी होते आणि आम्ही एकमेकांना फार पटकन समजून घेतो. त्याचं जास्त वरी नाही आहे. आणि मी असं आहे की बाबा ठीक आहे, जसं होतंय तसं गो विथ द फ्लो. ते माझ्या 2 नंबर काकाकडनं मी शिकलोय. ॲज गुडवेल सिच्युएशन जशी असेल तसं आपण म्हणजे मुवमेंटला त्या एन्जॉय केलं पाहिजे आणि पुढं चालत राहिलं पाहिजे. हे राहिलं ते राहिलं असं आपण हे नाही केलं पाहिजे. त्याच्यामुळं मग मला असं वाटतं की तेवढाच एक डिफरन्स आहे, कारण का ती असं नाही की कंटिन्यू चिडत असते, पण एक मुवमेंट असतात तिला असं वाटतं की बाबा हे असंच झालं पाहिजे, तसं नाही झालं पाहिजे. त्यांना ट्रॅव्हल करायला आवडतं, मला देखील ट्रॅव्हल करायला आवडतं. शॉपिंग आमच्या दोघांचं पण फेवरेट आहे आणि आम्ही दोघं पण खूप फूडी आहोत. पण बाकी सगळ्या गोष्टी आमचं सेम आहे. आम्हाला खाणं पिणं पण सेम आवडतं, आम्हाला मूवीज सेम आवडतात. परत आमचे सॉन्ग प्लेलिस्ट आमची सेमच आहे ॲज युजल. जशी तिची सॉन्ग प्लेलिस्ट आहे स्पॉटिफायवर तशीच माझी सेम स्पॉटिफायवरती प्लेलिस्ट आहे. त्याच्यानंतर जसे तिला गोष्टी आवडतात नेचरशी रिलेटेड किंवा मग ट्रेकिंगशी रिलेटेड, तसेच मलाही देखील आवडतात, जसं काय माझ्या इंस्टाग्राम पोस्टवरती असतात. तर मग सगळ्या गोष्टी बाकी ॲज युजल सेम आहेत आमच्यामध्ये. फक्त तेवढीच एक गोष्ट आहे की बाबा ठीक आहे, मी थोडंसं काम डाऊन असतो नेहमी कुठल्याही सिच्युएशनमध्ये. जेव्हा आम्ही पहिल्यांदा भेटलो तेव्हा मी कधी असं रिअलाईज आणि इमॅजिन पण नव्हतं केलं की आम्ही ह्या क्षणापर्यंत येऊ आणि ह्या सगळ्या गोष्टी होतील.
तरी मी फार हॅपी आहे या गोष्टींना घेऊन की आमचं सगळं लग्नापर्यंत गोष्टी आल्यात. आम्ही एवढं आता लाईफमध्ये सोबत राहणार आहोत, सोबत फॅमिलीमध्ये राहणार आहोत. तर नॉर्मल सगळ्यांना असं वाटतं की आमचं लव्ह मॅरेज आहे, पण ते लव्ह मॅरेज ॲक्च्युअलमध्ये नाही आहे. कारण का आम्ही जेव्हा आमचं झालं बोलणं की बाबा तिने पण घरी सांगितलं पाहिजे, मी पण घरी सांगितली पाहिजे. मग आम्ही घरी सांगितल्यानंतर मग त्यांच्या पण घरनं थोडंसं अपोज होतं, आमच्या पण घरनं अपोज होतं, भले कास्ट सेम असली तरी. कारण का एवढ्या लांब नातं जोडणं आणि आजकाल आपण बघतोय की पोरगी देणं हे सोपी गोष्ट नाही आहे. पण मी तिला अशी गॅरंटी दिली की तू फक्त एकदा हा बोल किंवा मग मम्मी पप्पांना कन्व्हिन्स कर, आपली फॅमिली खूप चांगली आहे. जे की माहिती आहे, आता तिला पण माहिती आहे, मम्मी पप्पांना पण माहिती आहे की कशी फॅमिली आपली कशी नाही आहे. तर मला ते खूप असं चांगलं वाटतंय की बाबा ठीक आहे, फायनली सगळं आता जुळून आलेलं आहे. आणि नंतर हे सगळ्या गोष्टी आमच्या म्हणजे डिस्कस झाल्या होत्या ऋषीच्या लग्नामध्ये. तर ते ऋषीचं लग्न खूप स्पेशल होतं आमच्यासाठी. म्हणजे लास्ट मोमेंटपर्यंत आम्ही तेच डिस्कस करत होतो, बायोडाटाच बनवत होतो, सगळ्या गोष्टी एक दुसऱ्यांना सेंड करत होतो, पत्रिका जुळवत होतो. पत्रिका जुळवल्यानंतर पण सगळ्या गोष्टी जुळून आल्या आणि त्याच्यामुळं आज हा दिवस आलेला आहे. असं हळद लागणं किंवा मग एंगेजमेंट सेरेमनी हे सगळं मी फक्त बघितलं होतं, पण स्वतः एक्सपिरियन्स केल्यानंतर मला एन्झायटी लेवल हाय असते. कारण का मी ॲज अ टीचर जेव्हा स्टेजवरती जातो आणि लेक्चर घेतो ती वेगळी डेअरिंग आहे, पण इथं स्टेजवरती येऊन ॲक्च्युअलमध्ये ऑडियन्स समोर किंवा मग जे काय आपले नातेवाईक आहेत किंवा मग घरचे रिलेटिव्ज आहेत त्यांच्या पुढं आपण सगळ्या गोष्टी करतो, त्याची एन्झायटी लेवल नेक्स्ट लेवल असते. पण मला एक टेन्शन नव्हतं किंवा मग अशी एक घाबरलो नाही मी की बाबा असं आहे म्हणून स्टेजवरती जाणं आपल्याला. कारण का ती माझ्यासोबत होती आणि ती असल्यावरती मला काही टेन्शन नसतं. मी तिला अजून पण बोलतो की तू आहेस म्हणून मी थोडं स्टेजवरती जाऊन परफॉर्म करतो किंवा मग तिथं जाऊन बसतो किंवा सगळ्या गोष्टी चालू आहेत आपल्या, म्हणजे हळदी लागणं किंवा मग बाकी गोष्टी. आता आमची सप्तपदी स्टार्ट होईल तरी मला असं त्या क्षणाला असं फील होणार की ते माझ्या गळ्यामध्ये मंगळसूत्र टाकतायत आणि मला सिंदूर भरतायत. ते क्षण माझ्यासाठी फार अविस्मरणीय असणार. आणि सप्तपदीचे 7 फेरे घेतोय हे आमचं एक ड्रीम होतं आणि ते ड्रीम आज कंप्लीट झालेलं आहे आमचं की बाबा आज 7 फेरे आम्ही घेणार. आज 10 वाजता होते बट थोडंसं लेट होतंय, बट ठीक आहे, लेट पण थेट करूयात 7 फेरे कंप्लीट. म्हणतात ना की देव वरतूनच गाठ बांधून ठेवतो जोडप्यांचं. तर मलाही तसंच वाटतं की भावेश माझ्या लाईफमध्ये देवांनीच पाठवलेलं आहे त्यांना. किंवा असंही बोलता येईल की ते बोलतात असं की सोमवार करतात ते उपवास, तर मी त्यांचं सोमवारचं फळ आहे असं ते मला नेहमी बोलत असतात की मी एवढे उपवास केले हे तुझ्यासाठीच केलेत. आजकाल आपल्याला पण माहिती आहे की काय चाललंय काय नाही चाललंय कल्चरमध्ये आपल्या. तर मला तेच हवं होतं की बाबा ठीक आहे, मी सोमवारचे उपवास करत होतो 3-4 वर्ष झालं, तर ते आज मला त्याचं फळ भेटते आज कुठे ना कुठे. तर आजही माझं म्हणूनच आम्ही 5/5/25 डेट घेतली, कारण का आज पण सोमवार आहे आणि मला सोमवारच्या दिवशीच हे लग्न करायचं होतं आणि ते माझं एक ड्रीम होतं आणि ते आज कंप्लीट होतं आहे. कारण का आम्हाला दुसरे पण डेट्स भेटत होते, पण मीच स्वतः बोललं की 5/5/25 पेक्षा इम्पॉर्टंट आहे सोमवार येतोय आणि सोमवार हा महादेवाचा वार आहे आणि आम्हाला आमची जोडी सेम महादेव आणि पार्वती सारखी पाहिजे. जसं सखीने महादेवांवरती प्रेम केलं, त्यानंतर त्यांचा दुसरा जन्म झाला आणि त्यांनी पार्वतीच्या रूपामध्ये महादेवांसोबत लग्न केलं आणि ते सुखासुखी राहिले. माझी पण अशीच इच्छा आहे की मी पण भावेशसोबत असं सुखासुखी पार्वतीसारखं राहावं आणि असंच नेहमी आम्ही एकमेकांना सपोर्ट करावा, एकमेकांवर विश्वास ठेवावा. आता एक प्रॉमिस मी तिला करतो की बाबा लाईफमध्ये चढउतार येत राहणार, पण जिथे जिथे ती म्हणजे थांबणार तिथे तिथे मी तिचा हात धरून नेहमी पुढं चालत राहणार की बाबा ठीक आहे आपण करूयात सगळ्या गोष्टी. तिला जे जे हवं आहे ते सगळं मी अवेलेबल करून देणार. हे एक प्रॉमिस तिला मी लाईफ टाईमसाठी करू शकतो.
जेव्हा भावेश माझ्या समोर येतात तेव्हा माझ्या मनामध्ये नेहमी एकच गाणं वाजत असतं, देर से ही सही मगर तू मिला मिला तो है ना. देर से ही सही मगर तू मिला तो है ना. लास्टली एवढंच बोलेल, आय लव्ह यू बुबू. आय लव्ह यू बुबू. आता ह्या गोष्टीचं दुःख आहे की मला माझ्या आईवडिलांपासनं दुसऱ्या फॅमिलीमध्ये जावं लागेल, पण त्यांनी मला फार सपोर्ट केला माझ्या एज्युकेशनशी रिलेटेड. माझे दोन्ही भाऊ पण फार खुश आहेत. पण मला या गोष्टीचं दुःख नाहीये की मी ज्या फॅमिलीत जाणार आहे ती खूप वेगळी फॅमिली आहे माझ्यासाठी. ते एकदम माझ्या आईवडिलांसारखे आहेत आणि भावेश पण एकदम फ्रेंडली राहतो माझ्याशी, तर एवढा फरक नाही पडणार. पण आईवडिलांनी म्हणजे माझ्यासाठी खूप करतात आणि त्यांना सोडून एवढं दूर राहणं, वेगळं राहणं माझ्यासाठी फार कठीण आहे. किती मिस करशील त्यांना? मी मम्मी पप्पांना फार मिस करणार. आज तर माझं लग्न होऊन मी माझ्या सासरी जाणार, तर आज ते किती भावुक होणार मी सांगू नाही शकत. आय लव्ह यू मम्मी, आय लव्ह यू पप्पा आणि सागर आदिलाही आय लव्ह यू. मी तुम्हा सर्वांना फार मिस करेल.